नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघत असाल की खेकडा नाला इथे आलेलो आहेत आणि हे आमच्या बरोबर आलेले मित्र आहेत। महाराष्ट्रातील हे एक असं ठिकाण आहे जिथं पूर्णपणे नैसर्गिक वातावरण आहे। नागपूर पासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर खापा रेंज मधील खेकर नाला हे ठिकाण आहे। सभोवतालच्या डोंगरांमुळे हे ठिकाण वन डे पिकनिक आणि ट्रेकिंग साठी देखील फेमस आहे। हे ठिकाण दाट जंगलात असून तिथे एक विशालकाय जलाशय पण आहे। तसंच या इथं MTDCचं रिसॉर्ट पण आहे, जिथं आपल्याला राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय देखील उपलब्ध आहे। आम्ही चाललोय खेकडानाला, ही आमची सर्व टीम। अरे हो खरं सांगायचं झालं तर 3 ट्रॅव्हल्स आणि 2 कारने जवळजवळ आमचा 250 लोकांचा ग्रुप येथे आलाय। मित्रांनो, हे MTDCचं रिसॉर्ट आहे खेकडा नाला इथे आपण येऊन वन डे स्टे करू शकता। स्टे केल्याच्या नंतर आपण पाहू शकता की हे निसर्गरम्य जे ठिकाण आहे हे नागपूर जिल्ह्यामधलं खूप सुप्रसिद्ध ठिकाण आहे। याच्याबद्दल भरपूर कमी लोकांना माहिती आहे आणि इथे खूप चांगल्या प्रकारे जंगल सफारी होत असते। आता आम्ही खेकरनाला डॅम आणि डोंगरावरील जंगलाकडे निघालोय। आपण फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला आलोय आणि इथे एक यावेळी युनिक वातावरण असतं, जे पाहायला खूप सारे लोक आलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला किंग्स रेस्टॉरंट पण बघायला मिळतंय। मित्रांनो, खाली उतरून आपण एका मेन ठिकाणी जाणार आहोत, जिथं खूप मोठं मैदान, पार्किंग आणि जेवण बनवण्यासाठी जागा आहे। आता मागचा रोड दिसतोय ना, इथून गाड्यांना खाली येण्यासाठी जागा आहे। तिथं तुम्ही बघता की खूप साऱ्या गाड्या लावलेल्या आहेत, ते याच रोडनं आलेले आहेत। थोडासा रोड कच्चा आहे, असं डांबरी रोड वगैरे नाहीये, पण ठीकठाक आहे। थोडंसं फिरून यावं लागतं एवढंच। मित्रांनो, आपण इथं आलेलो आहे, इथं खूप गर्दी जमलेली आहे। इथं आल्यावर आमचा नाश्ता, स्नॅक्स आणि जेवणाची सोय केलेली होती। नाश्ता करून तुम्हाला पुढचा परिसर दाखवणार आहोत आम्ही। आता आपण आलोय शिव मंदिरापाशी। समोरच आपल्याला शिवलिंग दिसतंय आणि साईबाबांचा फोटो पण पाहतोय आणि शेजारीच आपल्याला म्हसोबाचं मंदिर देखील दिसतंय। एकदम दमदार आलं पाहिजे। टीम पुढे गेलेली आहे आणि टीमला लीड करत आहेत तुषारभाऊ खांडरे आणि जय पाटील। समोर दिसत आहेत, मागं राहिलेत सध्या। आणि या बाजूला आपल्याला डॅम दिसतोय, तिथे लोक पण दिसत आहेत। आपण थोड्या वेळाने तिकडे जाणार आहोत। आता आपण निघालो डॅमच्या बाजूला। इतर रस्त्यावरून मागाशी बघितलेला ना, तो डॅम पाहणार होतो आपण। आपण पोहोचलोय डॅमवर, पण इथं पाणी काय दिसत नाहीये। पाणी थांबून ठेवलंय म्हणा, वर पाणी थांबवलंय, पाणी अडवलेलं आहे। आता आपण तिकडे पण जाणार आहोत। या साईडला तर काय दिसत नाहीये, इथं या साईडला पाहू आपण। शेवाळामुळे हिरवा कलर आलाय त्याला। भरपूर सारे ग्रुप्स आलेले आहेत, आपण बघता या साईडला लोक दिसत आहेत, तिकडं त्या तिकडे पण आहेत। खूप साऱ्या ठिकाणी लोक आहेत, तिथं खूप एन्जॉय करतायत। तुम्ही कधी आलात ना तर इथं खूप एन्जॉय करण्यासारखी जागा पाहायला भेटेल। आता आपण चाललोय पेंच टायगर रिझर्व कडे। चला, तुम्हाला घेऊन जातो। हे एक नागपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध टायगर रिझर्वर खेकडा नाला या स्पॉटवर। तसेच पूर्ण वन डे ट्रिप साठी एकदम जबरदस्त जागा असलेले ठिकाण। मित्रांनो, मागं बघताय पूर्णपणे जंगल पॅच दिसतोय आणि इथून आपण आता वर चढत जाणार आहे। दुपारची वेळ असल्यामुळे ना खरंच गरम होतंय जास्त। मी जर्किंग काढलेलं देखील तुम्हाला दिसतंय। आता आपण वर जाणार आहोत। आपल्या बरोबर आहे जय पाटील, आपल्याला साथ देत आहेत आपल्या व्हिडिओमध्ये, फर्स्ट टाइम काम करतायत। सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे आणि आपण बघताय की झाडांची पानं म्हणजे पानगळती चालू झालेली आहे।
सगळीकडे तुम्हाला अशी पानं म्हणजे पडलेली दिसत आहेत. सगळ्या लोकांना ना डॅमकडे जायचं आहे आणि इथूनच आम्ही डॅमकडे पण जाणार आहोत. आता डॅमकडे निघालोय आता आपण. आणि डॅम आणि वर बघताय गर्दी पण आहे खूप. आणि खाली खूप सारे खाली पण लोकांचा स्वयंपाक वगैरे करणं चालू आहे. खाली बरं येतं खड्डा आहे. प्रफुल आपल्या बरोबर आहे सुशील भाऊने मास्क घातलेला आहे. चला सोशल डिस्टन्स. आपण एका पहिल्या टप्प्यावर आलोय. धरणाची दारं होते तिथं. पाणी नव्हतं. आता वर गेल्यावर आपल्याला पाणी दिसेल. अजून आपल्याला किती चढायचे अंतर बघा. खूप सारं अंतर चढायचे वर. फायनली आपण डॅमवर पोहोचलोय आणि डॅम शेजारी डोंगरावर असणारे हिरवीगार झाडं आपले लक्ष वेधून घेत आहेत. एकदम छान असं वातावरण वाटतंय. निसर्गरम्य परिसरातील हाच तो डॅम ज्याला खेकर नाला किंवा खेकरा नाला देखील अशा नावानं संबोधलं जातं. सध्या दुपार आहे आणि दुपारच्या रखरखत्या उन्हात असा नजारा बघून ना मनाला खूप शांत वाटतंय. आणि या बाजूला ना आपल्याला धरणाची दारं दिसत आहेत जी थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेली होती. डॅमवर खूप मजा येते. खूप एन्जॉय करण्यासाठी इथं खूप सारे लोक आलेले आहेत. आणि तुम्ही बघताय आपण डॅमच्या त्या साईडला निघालेलो आहोत आणि या बाजूने आलोय सध्या. आणि इकडे खूप सारे लोक दिसत आहेत तुम्हाला. हा जो आपल्याला डोंगरासारखा भाग दिसतोय आपण आता त्या साईडला निघालेलो आहे. चला तर बघूया तिथली सिनॅरिटी. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे इथलं. या साईडला तुम्हाला दिसत असेल की खूप सारे लोक आहेत, एन्जॉय करतायत. आपण त्या तिकडे पण जाणार आहोत. आमची टीम पुढे पोहोचलेली आहे. कार्यकर्ते इथं उभे आहेत. थांब रे पाटील, थांब चालत जाऊ. मित्रांनो, या भागात आमचे खूप सारे मित्रमंडळी आहेत. याच नागपूर भागातील आमचे मित्र तुषार भाऊ या ठिकाणची थोडक्यात माहिती सांगणार आहेत. पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आलेत ते आणि यूट्यूबच्या माध्यमातून ते आपल्याशी या ठिकाणची माहिती देखील शेअर करणार आहेत. हा संपूर्ण मित्रांनो खेकडा नालाचा परिसर आहे. तसं पाहिलं तर याला खेकडा नाला नाही, हे एक धरण आहे. आणि पेस टायगर रिझर्व जे आहे, जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांना मिळून जे बनलेलं आहे, त्या पेस टायगर रिझर्वमधला हा एक अंग आहे. आणि याच प्रकारे इथे जे पर्यटक येतात ते एक विंटर आणि समरमध्ये येत असतात. आणि तसं बघावं तर पावसाळ्यात पण येत असतात. पण मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कसं असते, जास्त करून वातावरण जे असते ते जास्त पावसाचं असते, ग्रीनरी असते. पण थोडा त्रास होणार, कारण की इथं येण्यासाठी जो रोड आहे तो सिंगल रोड आहे. फरवरी महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे खूप छान परिसर असा आहे. आणि एका प्रकारे आपण म्हणू शकतो की विदर्भामधलं हे पर्यटन स्थळामधलं एक खूप चांगलं क्षेत्र आहे. या ठिकाणी जर तुम्हाला राहायचं असेल एक दिवसासाठी तर या ठिकाणी MTDC म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे याचं एक रिसॉर्टसुद्धा आहे. तुम्ही इथे 1 डे 2 डे स्टे करू शकता. आणि याच प्रकारे इथे फार सैलानी येत असतात. आता आमच्यासोबत काही सैलानी आले आहेत. या सैलानींचं आपण पाहूया. भरपूर काही मित्र आहेत, यांनी फोटोग्राफी आणि त्याचप्रकारे निसर्गाच्या एका विभिन्न परिचयाचा अनुभव घेत आहेत. त्याचप्रकारे आमचे मित्र आले आहेत इथे. विवेक नागपुरे, मनोज ठाकरे, समीर डोळे, वैभव पवार जे आपल्या या यूट्यूब चॅनलचे प्रणेते आहेत. या धरणामध्ये आपण पाहू शकता नागपूर जिल्ह्याचेच नाही तर वर्धा, यवतमाळ, अमरावती अशा भरपूर क्षेत्रामधून काही लोक आले आहे. आज खास करून संडे आहे आणि संडे असल्यामुळे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की काही ठिकाणी लोकांना मजा मस्ती मौज करायची आहे. कोरोनाच्या काळाच्या नंतरमध्ये खूप लोक पॅनिक झाले होते. ह्या पॅनिक वातावरणातून निघण्यासाठी लोकांनी खूप छानपणे असा हा खेकरा नाल्याचा बेत आखला आहे. आपण पाहू शकता मित्रांनो की आज खेकरा नाल्यामध्ये आम्ही आलो. इथे सागाची जी झाडं आहेत ती खूप लांब लांब आहे. खूप छान पद्धतीने लोक फोटोग्राफी करत आहे. आता आपण या डोंगरावरच्या जंगलात जाणार आहे आणि तिथली खासियत पण बघणार आहे काय काय आहे ते. आणि हे जे डोंगर दिसत आहेत ना, हे ट्रेकिंगसाठी एक चांगले डोंगर आहेत असं म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर इथलं जे नैसर्गिक वातावरण आहे त्याचे सीन्स पण तुम्हाला दाखवणार आहे.
आमची अर्धी टीम गेली पुढे, अर्धी टीम फोटो काढते मागे राहिलेली होते. आता टाइम झाला रेस्ट घेण्याचा आणि इथले सीन्स पाहण्याचा. और ये हमारे साथ है अभी प्रमोद वर्मा, ये पश्चिम बंगाल से है. कैसा लग रहा है प्रमोद जी? बढ़िया, अच्छा लग रहा है उनको भी यहाँ का. देखो यहाँ कैसे कैसे पत्थर है. या इथं बघा खूपच असा जबरदस्त रॉक आहे. अशा याच्यातून आपण मार्ग काढत निघालोय पुढे. डॅमच्या बाजूला ठिकठिकाणाचे रेलिंग्स बघायला भेटतात आपल्याला आणि सुरक्षेच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. त्याचबरोबर आपण अजून दुसरी काही ठिकाणं आहेत तिकडे पण जाणार आहोत. बरंच कितीला आहे? कुठं मोबाईल धरू का हेच खात बसतो. पाटील भांडून बोरं घेतलेले ते. आजच्या व्हिडिओचं श्रेय जाते ते इथं आलेल्या माझ्या मित्रांना. तुम्ही बघताय की खूप सपोर्ट करतात या व्लॉगसाठी आणि चॅनलसाठी. याच व्लॉगच्या माध्यमातून ना आपण या आठवणी खरंच जपून ठेवणार आहे. खूप पायऱ्या आहेत रे इथे पण आपण आलोय खाली आणि आपल्याला परत गाड्या वगैरे दिसत आहेत. आता आपण इथं जेवण वगैरे करणार आहे आणि बघू पुढचा प्लॅन कसा होतोय ते. जेवण वगैरे झालंय, आता पोरं आराम करताना दिसत आहे तिथं. या इकडे मित्रांनो ना रायवाडी गाव आहे आणि आपण या साईडनं चालत आलोय आणि आपल्याला इकडं मागं ना सागवानाची झाडं दिसत आहेत. या डोंगरावर आणि इथं आसपासच्या जागेत ना खूप सारी सागवानाची झाडं आहेत. या साईडला तुम्हाला ना कापसाची शेती पण दिसते या. आणि तुम्ही बघताय त्या तिकडं आपण गेलेलो होतो, आपलं मेन ठिकाण ते होतं. आणि तिकडं वर डॅम पण दिसतोय. आपण एवढ्या लांब आलोय ट्रेकिंगसाठी. इथे एक चांगली जागा आहे या. जास्त उंच डोंगर नाही आहे पण चांगली जागा म्हणू शकतो आपण या एरियातली. आणि अतिशय हिरव्यागार असं परिसरातलं हे वातावरण, निसर्गरम्य असं वातावरण असलेलं हे ठिकाण आहे. मस्त वाटतंय, तुम्ही नक्कीच या. तर मित्रांनो कसा वाटला आमचा व्हिडिओ? तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. आता आमच्या बसेस मागे लागलेले दिसत आहेत तुम्हाला. आणि आम्ही आता पुन्हा नागपूरला निघालो आहे. जवळजवळ 1 तासाचा पुन्हा प्रवास करावा लागेल. 1 तास म्हणण्यापेक्षा 1.5 तास म्हणलं तरी चालेल. अंधार पण खूप पडत चाललेला आहे, थोडीशी थंडी पण वाजते. मित्रांनो आम्ही आता निघालेले आहेत आमच्या या टूर पूर्ण करून. तरी आम्हाला खूप आवडलेले आहे. तुम्ही या ठिकाणी एकदा नक्की यावं आणि या जागेला भेट द्यावी. हा तो डॅम जाता जाता तुम्हाला दाखवून जातो.